आता कळतंय सुमित कपूर कॅलिफोर्नियामध्ये आहे. आता सुमित कपूर जिवंत असल्याचं बायकोही सांगते. सुमित कपूर दादांच्या विमानाचा पायलट जिवंत? सीआयडीला पायलट सापडला? दादांचा अपघात नव्हता तर तो घातपात होता. एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलीय. ज्या विमानात दादा बसले होते त्यातले सगळेजण गेले असं सांगितलं गेलं, पण त्या विमानाचा चालक थेट जिवंत सापडलाय. रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केली होती, त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. 28 जानेवारीला बारामतीच्या भागात अचानक एक विमान कोसळलं होतं. त्यात दादांचा दुर्दैवी अंत झाला होता. ही गोष्ट कानावर पडली किंवा महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण तब्बल या गोष्टीला 3 महिनेहून अधिक काळ गेल्यानंतर या प्रकरणाचं भयंकर रहस्य समोर आलं. एकाएकी नवीन माहिती समोर आली, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. ही गोष्ट आहे या विमानाचा पायलट जिवंत असून तो चक्क अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात आहे. तो सापडला आणि त्यांनी या प्रकाराची सगळी त्याला माहिती आहे अशी बातमी समोर आली. एक पडद्यामागचा सूत्रधार आता समोर आलाय की ज्याचं नाव ऐकून महाराष्ट्रातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. रोहित पवार आणि अमोल मिटकरी या आधीपासून सांगत होते, तेच आता खरं निघाल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू झालीय. लोकांचा भरोसा बसत नव्हता. लोक म्हणत होते आता फक्त याच्यावर कुठला तपास होणार नाही, पण सीआयडीने सगळं शोधून काढलं. 3 महिने अहोरात्र तपास करून थेट मास्टर माइंड ताब्यात अशी बातमी समोर आली. खरं तर काही दिवस सांगू, मी या विमानाच्या अपघाताचा एक अधिकृत अहवाल देखील आला होता. या अहवालानंतर आणखीनच शंका लोकांमध्ये उपस्थित केली होती. पण तेवढ्यात या विमानाच्या पायलटबाबत ही बातमी समोर आली आणि त्यांनी सगळीकडे एकच खळबळ उडाली. खरं तर शंका लोकांना तेव्हाच आली होती जेव्हा अपघात झाला. तेव्हा सुरुवातीला प्रवासी यादीत 6 जण दाखवले होते, पण तिथे 5च जण सापडले. मग तो 6वा व्यक्ती कोण असे प्रश्न लोकांना पडले होते. सुरुवातीला सांगितलं गेलं की नजर चुकीने ती यादी चुकली. 5च जण होते, पण चुकून यादीमध्ये 6 जणांची नावं आली असं सांगितलं गेलं. पण मग जर तिथे 5 जण असते तर मग ह्या विमानाचा पायलट कसा काय जिवंत राहू शकतो? आता खरं तर या प्रकरणात फार शांतता होती, पण अचानक पहिल्यांदा याचा रिपोर्ट समोर आला. अपघाताचा सरकारी रिपोर्ट समोर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं होतं. आता त्या रिपोर्टमध्ये 5 गोष्टी या अपघाताच्या पूर्णपणे बदलल्या होत्या. पहिलं म्हणजे विमानाचा अपघात त्या ठिकाणी झालाच नव्हता असा एक अत्यंत धक्कादायक दावा या सरकारी रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलाय. या रिपोर्टने आधीच खळबळ उडवली होती, पण तेवढ्याच चालकाची बातमी आली की तो जिवंत आहे. याने संपूर्ण चित्रच स्पष्ट झालं. मग खरंच तो 6वा प्रवासी दुसरा कोणी नसून वैमानिक होता का? तो चालक नेमका काय बोलला आणि काय नवी माहिती समोर आली? वैमानिकाने कोणत्या मुख्य सूत्रधाराचे नाव घेतले आहे? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि सखोल रिपोर्ट. अजितदादांच्या विमान कोसळण्याच्या या घटनेत एक भयंकर सत्य समोर आलं आहे. विमानाचा चालक जिवंत आहे. होय, आता हे खरं सत्य आहे का? आणि जर हे खरं असेल तर तो सध्या कुठे दडलाय? आणि जर तो वाचला असेल तर यामागचा खरा मास्टरमाइंड कोण? हे नीट समजून घेण्यासाठी आपल्याला 28 जानेवारीच्या त्या दिवशी सकाळी 8:45 वेळेत मागे जावं लागेल, ज्यावेळी हा अपघात घडला होता. तुम्हाला चांगलं आठवत असेल, बारामतीमध्ये सकाळी 8:45 लिअरजेट 45 हे अत्यंत आधुनिक विमान धावपट्टीवर येताना दिसत होतं. कुणालाच या गोष्टीची पुसटशी कल्पना नव्हती की हे उड्डाण महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाची दिशा बदलून टाकणारं ठरेल. विमान हवेत झेपावल्यानंतर काहीच मिनिटांत मुख्य नियंत्रण कक्षासोबतचा त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला. बारामतीच्या आकाशात ते विमान गोल गोल घिरट्या घालू लागलं आणि अचानक एक मोठा स्फोट होऊन क्षणात सगळं संपलं. आता इथपर्यंतची गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे, पण खऱ्या अर्थाने गेम इथूनच बदलायला सुरुवात झाली होती. अपघात घडल्यापासून पहिल्या 2 तासांतच लोकांच्या मनात संशय यायला सुरुवात झाली होती. कारण प्रशासनाकडून जी माहिती दिली जात होती ती खूप वेगळी होती. आणि तब्बल 3 महिन्यांनंतर जी खरी बातमी समोर आली ती तर अत्यंत थक्क करणारी होती. पण त्या काळात कोणालाच काही अंदाज नव्हता की नक्की खरं काय आहे. अपघात झाल्या सुरुवातीला प्रशासनाने सांगितलं की खराब वातावरण आणि धुक्यामुळे समोरचं न दिसल्याने हे घडलं. पण शेवटच्या 10 सेकंदात वैमानिकाने असा काही डाव साधला ज्याची माहिती आज उघड झालीये. चालकाचा डाव आणि विमानाचा खेळ खल्लास अशा प्रकारची माहिती आता समोर आलीये. मग नक्की काय सत्य आहे? हे सत्य लोकांसमोर आणण्यासाठी रोहित पवार यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. वेळोवेळी त्यांनी सरकारला चौकशीची विनंती केली.
पण त्यांनी आज एक असा मोठा दावा केला, एक अशी माहिती उघड केली जी आजपर्यंत कधीच समोर आली नव्हती. त्यांनी सांगितलं की त्या विमानतळाच्या आसपास काही संशयास्पद लोक पाळत ठेवून होते. काही अनोळखी व्यक्ती विमानाचा प्रवास होण्याच्या 2 दिवसांआधीपासूनच विमानतळाच्या परिसरात घिरट्या घालत होत्या. काही लोक तिथे आधीपासूनच पूर्ण प्लॅन करून बसले होते. जणू काही त्यांना आधीच ठाऊक होतं की आज इथे काहीतरी अघटित घडणार आहे. पण तेव्हा सत्तेच्या गर्वात किंवा यंत्रणेवर दबाव असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने रोहित पवारांच्या या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. मात्र आता जेव्हा एका नामांकित कंपनीच्या मालकाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आणि एक ऑडिओ क्लिप समोर आली, तेव्हा या सर्व गोष्टींचे धागेदोरे एका ठराविक दिशेने जोडले जाऊ लागले आहेत. शेवटच्या 10 सेकंदात नक्की असं काय घडलं की ज्यामुळे तो चालक वाचला असून तो सध्या कॅलिफोर्नियात जाऊन लपलाय. मग त्याला तिथे कोणी पाठवलं? त्याला तसा आदेश कोणी दिला होता? खरंच हा केला जाणारा दावा सत्य आहे का? विमानाने कोणतंही कारण नसताना आपली उंची अचानक खाली का आणली? जर विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता तर चालकाने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला नाही? त्याला जर ते विमान पाडायचेच होते तर मग त्याने शेवटच्या क्षणी विमानाबाहेर कशी काय उडी मारली? प्रत्यक्षदर्शी लोकांनी जे डोळ्यांनी पाहिलं होतं ते सगळं रिपोर्टमध्ये जाणीवपूर्वक दडपलं गेलं. अपघातानंतर 7 ते 8 दिवसांनी एक मोठी शंका निर्माण झाली होती. अधिकृत कागदपत्रांनुसार विमानात 6 लोक बसल्याची नोंद एअरपोर्टच्या रजिस्टरमध्ये स्पष्ट होती. पण जेव्हा मदत पथक तिथे पोहोचलं तेव्हा फक्त 5च मृतदेह हाती आले. मग तो 6वा प्रवासी कुठे गायब झाला? त्याने हवेतच उडी मारली होती की त्याला मुद्दामून कुठे लपवून ठेवण्यात आलं? या अपघातात राज्याचे एवढे मोठे नेते अजितदादा गेल्याची बातमी पसरली आणि पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यांची ओळख त्यांच्या हातात बांधलेल्या अर्धवट जळालेल्या घड्याळावरून पटवण्यात आली होती. आणि नेमका याच मुद्द्यावर अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला आणि या चालकाचं बिंग फुटलं. ते सांगतायत की विमानाचे लोखंड जळाले, टिटेनियम सारखे मजबूत भाग वितळून गेले. मग ते मनगटी घड्याळ आणि त्याचा बेल्ट कसा काय सुरक्षित राहू शकतो? हे घड्याळ म्हणजे पुराव्यासोबत केलेली छेडछाड होती का, की कोणाची तरी ओळख पटवण्यासाठी तिथे जाणीवपूर्वक आणून फेकलं गेलं होतं? अशी मोठी शंका तिथे उपस्थित होत होती. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या आणि DGCAच्या अधिकृत रिपोर्टनुसार अपघाताच्या वेळी विमानाचा मार्ग, स्फोटाची जागा आणि वैमानिकाचे शेवटचे शब्द बदलल्याच्या 5 मोठ्या विसंगती समोर आल्या आहेत. यामुळे तपासाला वेगळीच कलाटणी मिळाली असून घातपाताचा संशय बळावला आहे. आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि प्रेझेंटेशनद्वारे विमान डावीकडे वळणे, इंधनाची कमतरता अशा गंभीर तांत्रिक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर येत खळबळजनक दावा केला आहे की विमान पाडणारा चालक जिवंत असून तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सुरक्षित आहे. अपघात होण्यापूर्वीच त्याने विमानातून उडी घेतली होती, ज्याला स्थानिक गावकऱ्यांच्या साक्षीचाही आधार आहे. या चालकाला लपवून ठेवणारा पडद्यामागचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेण्यासाठी आता थेट इंटरपोलची मदत घेतली जाणार असल्याचे मिटकरींनी जाहीर केले आहे, ज्यामुळे या पूर्वनियोजित कटाचा मुख्य सूत्रधार लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. पण इथे ना एक श्री म्हणून आणि या महाराष्ट्राचे एक सुजाण नागरिक म्हणून मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सर्व प्रेक्षकांसमोर मांडायचा आहे. आतापर्यंत समोर आलेले रिपोर्ट, नेत्यांनी केलेले दावे आणि सोशल मीडियावर सुरू केलेली चर्चा यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा अगदी आवर्जून सांगू इच्छिते की ही केवळ शक्यता आहे. अजूनही कोणत्याही अधिकृत तपास यंत्रणेने किंवा कोर्टाने यावर अंतिम शिक्कामोर्तब केलेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आपण सध्या तरी एक शक्यता म्हणून पाहिलं पाहिजे. पण जरा शांततेने विचार करून पहा, जर या शक्यतांमध्ये 1% जरी तथ्य असेल तर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात भयंकर आणि दुर्दैवी कारस्थान ठरेल. एका बाजूला प्रशासकीय रिपोर्ट सांगतो की अपघात त्या ठिकाणी झालाच नाही, तर दुसऱ्या बाजूला वैमानिक जिवंत असल्याचा थेट दावा केला जातोय. यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनात संशयाची पाल चुकणे अगदी स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर अनेक वादळं आली, अनेक आरोप आपण पाहिले, पण थेट अशा प्रकारे अपघाताचा संशय व्यक्त केला जाणे हे मनाला कुठेतरी अस्वस्थ चोरून जातं. आमदार रोहित पवार असोत किंवा अमोल मिटकरी, त्यांनी मांडलेले मुद्दे आणि उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडतात. ते जे घड्याळाचं उदाहरण देत आहेत
किंवा 6व्या प्रवाशाबद्दल बोलतायत ते ऐकल्यानंतर कोणाच्याही मनात शंका निर्माण होईल. पण जोपर्यंत इंटरपोल किंवा आपल्या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा यांचा संपूर्ण छडा लावत नाही तोपर्यंत या गोष्टीला आपण सत्य मानू शकत नाही. ही केवळ शक्यता आहे, हे आपण हे विसरून चालणार नाही. आता मला थेट तुमच्याशी बोलायचं आहे, कारण लोकशाही जनतेचा म्हणूनच तुमचा आवाज सगळ्यात मोठा असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? ही केवळ माहिती आता तुमच्यासमोर येत आहे, ही खरोखरच फक्त राजकीय खेळी आहे की अफवा आहे, की यामागे खरोखरच काहीतरी फार मोठं काळं बेरं दडले? तो 6वा व्यक्ती खरोखरच वैमानिक असू शकतो का? आणि जे घड्याळाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाचा तपास होतपर्यंत जाईल. तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, कारण तुमच्या प्रत्येक कमेंट्सवरून तुमचं जे काही जनतेला या प्रकरणाबद्दल नक्की काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला माहितीपूर्व आणि सखोल रिपोर्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणीसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच प्रकारच्या खळबळजनक आणि राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुर्तास आपण इथेच थांबतोय. पाहत राहा, विचार करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.